निवडणुकीची तयारी आता जोरात सुरू झालेली आहे. उद्या निवडणूक आहे, तर आज आदल्या दिवशी त्याची पूर्णपणे पूर्व तयारी करण्यात आलेली आहे. कशा पद्धतीने तयारी करण्यात आली? मी शिल्पा करमरकर, निवडणूक निर्णय अधिकारी, बोरिवली मतदारसंघ 152. उद्या 20 तारखेला आपण निवडणूक कार्यक्रमासाठी आपण तयार आहोत. आपली पूर्ण सुसज्ज तयारी झालेली आहे. 321 मतदान केंद्र आहेत माझ्याकडे आणि साधारण यामध्ये 1900 पेक्षा जास्त पोलिंग पार्टी किंवा मतदान केंद्रावरती अधिकारी कर्मचारी आपण नियुक्त केले आहेत. त्याच्यासाठी आपण सोबत त्यांना मदतनीस म्हणून 600 पेक्षा जास्त कर्मचारी स्टाफ दिलेला आहे. प्रत्येक मतदान केंद्रावरती वृद्धांसाठी, प्रेग्नंट महिलांसाठी, तसेच अपंग व्यक्तींसाठी व्हीलचेअरची सुविधा, बैसाची सुविधा, टोकन सिस्टीम या सर्व पद्धतीने आपण त्यांना मतदान प्रक्रिया सुरळीत आणि आनंददायी सुखकर व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. सर्व आपल्या स्टाफचं 2 वेळा 3 वेळा ट्रेनिंग झालेलं आहे आणि काय करायचं आहे काय नाही याबद्दल सविस्तर सांगितलेलं आहे. कालच माझं पोलीस प्रशासनाचे अधिकारी जायभाई साहेब यांच्यासोबत सर्व पोलिसांची पण आपण सविस्तर प्रशिक्षण घेतलंय आणि त्यांना क्लिअर सूचना दिलेली आहे की एका वेळेला एका मतदान केंद्रामध्ये 4 व्यक्तींना आपल्याला सोडायचं आहे, जेणेकरून रांगा लवकरात लवकर आपल्या पुढे जातील आणि कुणालाही रांगेमध्ये जास्त वेळ थांबायला लागू नये. एकाच वेळी मतदान केंद्रावर जर सगळ्यांनी गर्दी केली तर आपल्याला माहिती आहे की 1 मत टाकायला जो किमान लागणारा वेळ आहे तो कमी नाही होणार आहे, तो तेवढा लागणारच आहे. माझं आव्हान आहे की टप्प्याटप्प्याने आपण केंद्रावर जावं, जेणेकरून एकाच वेळेला खूप गर्दी होऊ नये आणि दिवसभर आपल्याला 11 तास मतदान टाकायला मिळणार आहेत. कुठेही घाई करण्याची गरज नाही. सकाळी, दुपार, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण मतदान प्रक्रियेसाठी येऊ शकता. 6 वाजण्यापूर्वी आपण केंद्राच्या आतमध्ये या. जर गर्दी असेल किंवा थोडीशी रांग असेल तरी आपण 6 नंतर जे लोक 6 वाजेच्या आत केंद्रावरती उपस्थित झाले त्यांना आपण मतदान प्रक्रिया पूर्ण करून घेणार आहोत. मॅडम, आता मोबाईल पण येऊ शकतो? मोबाईल नाही नेता येणार त्यांनी घरी ठेवावा, कारमध्ये ठेवावा. आपल्या फॅमिलीचे कोणी मतदार आपल्यासोबत मतदान केंद्रावर गेले असतील त्यांच्याकडे द्यावा. आम्ही सक्त सूचना दिल्या आहेत पोलिसांना की कुठल्याही परिस्थितीत सुरक्षेच्या कारणासाठी आणि माननीय आयोगाच्या निर्देशानुसार, आणि आपल्याला माहिती असेल आता न्यायालयाने देखील या गोष्टीला मान्यता दिली की मोबाईल कुठल्याही परिस्थितीत केंद्रावरती न्यायला परवानगी दिली जाणार नाही. अगदीच एखाद्याने आणलेला असेल तर आम्ही तो बाहेर त्यांच्या वैयक्तिक जबाबदारीवरती केंद्राच्या बाहेर ठेवून मतदान करून बाहेर आल्यानंतर मोबाईल घेऊन जावा अशा सूचना दिलेल्या आहेत. वोटिंग करताना प्रूफ कोणता? एकूण 12 प्रकारचे आयडेंटिटी प्रूफ आयोगाने मान्य केलेले आहेत. त्याची यादी आपण प्रत्येक केंद्रावरती केंद्र रक्षण पुरवलेली आहे. मुख्य त्यातले सांगायला गेलो तर आपण आधार कार्ड आहे, पासपोर्ट आहे, ड्रायव्हिंग लायसन आहे, हे सामान्यपणे सगळ्यांकडे असणारे पुरावे आहेत. त्या व्यतिरिक्त देखील अजून 8 ते 9 पुरावे त्याच्यामध्ये ग्राह्य धरले जाणार आहेत. मॅडम, ही जी निवडणूक आहे ही महत्वाची निवडणूक बघितले गेले तर अनेक सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी देखील निवडणूक मतदान करू शकत नाही, मग त्यांच्यासाठी सोयी सुविधा कशी करतात? पोस्टल बॅलेट प्रक्रिया आपण यामध्ये आयोगाच्या निर्देशानुसार अवलंबत आहोत. ज्याच्यामध्ये पहिल्या टर्निंगच्या वेळी त्यांचे फॉर्म 12 भरून घेऊन ज्या ठिकाणी त्यांचं मूळ मतदान आहे त्या ठिकाणच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपण मागणी केलेली आहे पोस्टल बॅलेटची, आणि त्या ठिकाणाहून त्यांचं पोस्टल बॅलेट प्राप्त झाल्यानंतर आपण आपल्याकडे आपल्या निवडणूक निर्णय CPS आपलं जे आहे त्या ठिकाणी एक 24 आपल्याला दिलेल्या वेळेमध्ये मतदान केंद्र चालू ठेवतो. आतापर्यंत माझ्याकडे जवळपास 850 लोकांनी पोलिसांसकट मतदान केलेलं आहे आणि खूप चांगला प्रतिसाद आहे. 75% पेक्षा जास्त लोकांनी तिथे मतदान केलेलं आहे आणि आमची मनीषा आहे की 100% व्हावं. आज देखील आम्ही 250 ते 300 लोकांचं तिथे मतदान प्रक्रिया राबवण्याकरिता सुसज्ज आहोत. मॅडम, शेवटचा प्रश्न आहे, जे मशीन आहेत, जे निवडणूक आयोगाचे जे मशीन आहेत ते निघतात बाहेर, तर ते हा प्रोसेस कसा आहे आणि किती मशीन आतापर्यंत बाहेर गेले? प्रत्येक केंद्रावरती एक बॅलेट युनिट, एक कंट्रोल युनिट आणि एक व्हीव्हीपॅट असे 3 मतदान केंद्राची जोडी मिळून एक संच बनतो. तर प्रत्येक केंद्राला एक सेट आपण दिलेला असतो आणि राखीव मशीन आपल्याकडे काही आपण तयार करून ठेवलेले असतात. एखाद्या केंद्रात काही बिघाड झाला, काही तांत्रिक अडचण झाली तर ताबडतोब आपली मतदान प्रक्रिया थांबू नये यासाठी माझ्याकडे साधारण 418 व्हीव्हीपॅट मिळालेले आणि 385 बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट मिळाले. ते सर्व आपण तयार ठेवलेले आहेत निवडणुकीकरिता. एकूण किती मशीन आहेत? साधारण 1000 पेक्षा जास्त आहेत जवळपास. संचामध्ये बघितलं तर ते केंद्रावर लागतील तेवढे आहेत.